लातूर जिल्ह्यात जुलै महिना संपत आला तरी म्हणावा तसा पाऊस झाला नाही, त्यामुळे अनेक भागामध्ये पेरण्या झाल्या नाहीत. तर जिल्ह्यातील सर्वच प्रकल्पात अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. नदी नाले कोरडे पडल्याचं चित्र निर्माण झालंय. मात्र लातूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मांजरा धरणामध्ये 28%च पाणीसाठा सध्या शिल्लक असून डिसेंबरपर्यंत पाणी पुरेल आणि त्यानंतर धरणात जर खोदून देखील वर्षभर पाणीपुरवठा करण्यात अडचण येणार नाही. तसेच जिल्ह्यात चारा टंचाई देखील नाही आणि मुबलक प्रमाणात चारा देखील उपलब्ध आहे. त्याचबरोबर बोगस खत बियाणं यावर देखील प्रशासनाचे बारकाईचं लक्ष आहे आणि खतांचा आणि औषधांचा देखील मुबलक साठा असल्याची माहिती जिल्हाधिकारी भारत पास्टेवाड यांनी दिली. मांजरा धरणामध्ये जो आपल्याला युजेबल साठा जो आहे तो साधारण 28% म्हणजे 37 दशलक्ष घनमीटर आहे आणि 48 दशलक्ष घनमीटर हा जो साठा आहे तो आपल्याला मृत साठा आहे. त्यामुळं आपण 18% जो आपण म्हणतो आहे, जो साठा 28% जो म्हणतो तो साठासुद्धा आपल्याला डिसेंबरपर्यंत पाऊस नाही आला तरी पुरणार आहे आणि मृत साठा जो आहे त्याचा आणखी आपल्याला वर्षभरसुद्धा पाणी पुरणार आहे. त्यामुळे लातूर शहराला किंवा आजूबाजूचे भाग ज्या ठिकाणी मांजरा धरणावरून पाणी येते तिथं कुठेही पाण्याचं कमतरता भासणार नाही. काय आव्हान करतो सर नागरिकांना पाणी नागरिकांना माझं आव्हान आहे, अल निनोच्या धर्तीवर पाऊस कमी पडणार आहे. त्यासाठी आपण जास्तीत जास्त म्हणजे तलाव असतील किंवा याच्यातले नाले असतील त्यामुळं गाळ काढावा, विहीर पुनर्भरण करावं, घराचं जे वॉटर हार्वेस्टिंग ते करावं, प्लांटेशनचं कामं वाढवावे जेणेकरून पुढच्या आपल्याला काळामध्ये जलसंधारणामुळं आपलं पाणी पडलेलं पाणी सगळं आपण घराचं पाणी जिरू, त्यानंतर शेतातलं शेतात जिरू, नाल्यातलं नाल्यात जिरू याची आपण जर दक्षता घेतली नक्कीच आपल्याला पुढच्या वर्षीसुद्धा याची अडचण येणार नाही असं बघितलं. सर चाऱ्याचा प्रश्न कशा पद्धतीचा आहे सध्या, म्हणजे पाऊस नसल्यामुळे पण चाऱ्याचं आपल्याला यावर्षी कुठलीही अडचण नाही, कारण आपल्याकडं आजही जर परिस्थिती बघितली तर फक्त आपल्या जिल्ह्यामध्ये 3 टँकर आहेत. त्यामुळं पाणी टंचाई आणि चारा टंचाई आपल्याकडं नाही, कारण यावर्षी जो आपल्याकडं काही जे झालं होतं म्हणजे चारा होता तो मुबलक चारा या वर्षभर आपल्याला पुरणार आहे आणि पुढच्या वर्षीसुद्धा आपल्याला जे आपण लावणार आहोत चारा पिकं लावणार आहोत ते सर पुरणार आहेत. आपण त्यामध्ये महाबीजकडून आपण पशुसंवर्धन विभागामध्ये मोठ्या प्रमाणात बीसुद्धा घेतलेलं असून ते शेतकऱ्यांना आपण देत आहोत आणि शॉर्ट स्पॅनमध्ये ती बी म्हणजे त्याचा चारा तयार होणार आहे. त्यामुळे अडचण होणार नाही. बोगस बियाणे वगैरे येऊन मार्केटमध्ये प्रशासनाच्या वतीने काही पाऊल आम्ही त्यासाठी पथकं स्थापन केलेली आहेत. यावर्षी आपल्याला कुठल्याही बियाण्याची कमी नाही. पुढचं त्यापुढेही सांगतो की खतसुद्धा आपल्याकडे मुबलक प्रमाणात आहे. साधारणतः 10 to 15% खत आपल्याला एक्स्ट्रा आलेलं आहे आणि बियाण्याची पण आपली कुठलीही अडचण नाही. आणि यासाठी दक्षता ठेवण्यासाठी आपण एक पथकंसुद्धा स्थापन करून त्याच्यासुद्धा 68 केलेलं आहे. काही ठिकाणी आपण गुन्हे पण दाखल केलेले.